Hello everybody, welcome to my channel. Here you will find useful videos for teachers and students of standard 6, 7 and 8. So, do like, share and subscribe my channel SV's English Teaching. Now, on page number 27, there are some last but not the least works. They are also as important as others. Let us see what tasks, what works or what list of works they are. First one, do answer the phone politely in Marathi or English and take down a message when necessary. Now, when any other phone call comes, at that time it is your responsibility to receive the call and answer politely. But some children have the habit to making a fun of each and everything. That's why they do not convey the proper message. And because of your mistake, there will be misunderstanding between two persons. So, answer the phone call politely and take down the correct message and convey it correctly. विद्यार्थी मित्रांनो, आजकाल मोबाईलचा जमाना आहे. मोबाईलवर एखादा फोन कॉल आल्यावर त्या फोन कॉलला पोलाइटली म्हणजे नम्रपणे उत्तर द्या, उद्धटपणे बोलू नका. काही वेळा काही मुलांना प्रत्येक ठिकाणी विनोद करण्याची सवय असते आणि त्या विनोदामुळे दोन व्यक्तींमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये गैरसमज होऊ शकतो. तो टाळायचा असेल तर अगदी सभ्यपणे नम्रपणे बोला आणि जो काही संदेश आहे तो योग्य पद्धतीने तुमच्या पालकांपर्यंत किंवा संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवा. हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही आता 11 वर्षाचे झाला आहात, समजदार झाला आहात. तुम्ही हे चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत विनोद किंवा चेष्टा मस्करी योग्य नाही. Let us see. You have given some examples. Hello auntie. This is Bittu. Mother's not at home. Do you have any message for her? आता आई घरी नाहीये. बिट्टूने तो फोन कॉल उचललाय आणि बिट्टू त्याच्यावर उत्तर देतोय. तो म्हणतोय की हॅलो आंटी, दिस इज बिट्टू. मी बिट्टू बोलतोय. मदर इज नॉट ॲट होम. आई घरी नाहीये. तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे का? येस, दिस इज द प्रॉपर वे टू डुईंग द इन्क्वायरी अँड कन्वेईंग द मेसेज ऑर रिप्लाईंग द फोन कॉल. फोन कॉलला अशा पद्धतीने तुम्ही रिप्लाय करा. हा योग्य मार्ग आहे फोन कॉलला उत्तर देण्याचा. देन सेकंड एक्झाम्पल. हॅलो अंकल, हाऊ आर यू? हॅलो अंकल, हाऊ आर यू? आय एम गिव्हिंग द फोन टू ग्रँडपा. ओके देन, सी यू, बाय बाय. आणि आपल्या वडीलधाऱ्यांशी बोलताना, वडीलधाऱ्यांशीच काय कुणाशीही बोलताना फोनवर नम्रपणे बोला, चांगल्या शब्दांचा वापर करा. बिट्टू इथं म्हणतोय की काका तुम्ही कशा आहात? ठीक आहे, मी आता फोन आजोबांकडे देतोय. बरं, ठीक आहे, भेटूयात, टाटा, बाय बाय, असं म्हणून तो फोन त्याच्या आजोबांकडे देतो. तुम्ही करता का असं? तुम्ही मग हॅलो, कोण बोलतोय किंवा तुम्ही वेगळंच काहीतरी, तुम्ही 4 असतात, तुमच्या भावाकडे फोन देणार, तो दुसऱ्याकडे देणार, अशी थट्टा मस्करी करायची नाही. अगदी योग्य पद्धतीने त्या फोन कॉलला उत्तर द्यायचं आणि जर घरी कुणी नसेल तर तो संदेश योग्य व्यक्तीपर्यंत योग्य पद्धतीने पोचवायचा. ही तुमची जबाबदारी. तुम्ही असं करतात का? करत नसाल तर आजपासून ठरवा आणि करायला सुरुवात करा. बिकॉज द चाइल्ड ऑफ युअर एज डू इट व्हेरी क्लेवरली ऑर परफेक्टली. तुमच्या वयाची मुलं हे चांगल्या पद्धतीने आणि योग्य रीतीने ही कामं करतात. तुम्ही पण करा. देन इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. काही वेळा काय होतं, तुम्हाला एखाद्या वेळेस दुकानावर जायची वेळ येते आणि त्यावेळेला तुम्ही गडबडतात, गोंधळतात किंवा काहीतरी चूक तुम्ही करतात. काही वेळेला असं होतं की एखाद्या रुपया तुम्हाला दुकानदार देतो पण तुम्ही पाडून टाकतात आणि घरी येऊन दुकानदाराचंच नाव सांगतात, त्यानेच कमी दिले. सो you must learn to be a smart consumer. It means if you are doing some mistakes, then you think you are not a smart consumer. Then what are the smart consumer? What is the smart consumer? A smart consumer means एक चांगले ग्राहक. कंझ्युमर मीन्स ग्राहक. तुम्ही चांगले ग्राहक व्हा आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? लेट्स सी.
आय ऑलवेज चेक द प्रोडक्ट आय एम बाईंग. जे प्रोडक्ट तुम्ही दुकानावर खरेदी करता आहात ते प्रोडक्ट तुम्ही आधी चेक करा. चेक करा म्हणजे काय चेक करायचं? काय चेक करायचं? त्या प्रोडक्टची किंमत किती, त्याची एक्सपायरी डेट आहे की नाही ते चेक करा. सगळ्यात महत्त्वाचं त्या प्रोडक्टची एक्सपायरी डेट चेक करा. नाहीतर घरी येऊन मग तुम्हाला आई म्हणते किंवा वडील म्हणतात, अरे याची तर एक्सपायरी डेट हे झालेली, ओव्हर झालेली आहे, हे प्रोडक्ट वापरायचं नाही. मग तुम्हाला परत दुकानावर जावं लागतं. दॅट्स वाय इफ यू वॉन्ट टू अवॉइड दिस थिंग, बी अ स्मार्ट कस्टमर. अँड फर्स्ट थिंग इज दॅट यू शुड check the product and the expiry date of the product. Then make sure that the price is right. Second thing, make sure whatever price the shopkeeper has taken from you, that price and the printed price on the product is right or wrong. Check it out. Check kara. Then next one, I always pay the right amount and try to pay the right amount. Keep the change with you and pay the right amount. जेवढी किंमत असेल तेवढीच द्या, जास्त देऊ नका. आय डू मेंटल अरिथमॅटिक्स. मेंटल अरिथमॅटिक म्हणजे मनातल्या मनात मी ते कॅल्क्युलेशन करतो, त्याचे बेरीज वजाबाकी हे करतो. और सिंपल कॅल्क्युलेशन्स बिफोर आय पे द शॉपकीपर. दुकानदाराला पैसे देण्याच्या आधी मी मनातल्या मनात ती गणितीय क्रिया करून घेतो, असं हे बालक म्हणतं आहे. दॅट इज वाय आय एम एबल टू कलेक्ट द करेक्ट चेंज अँड इट इज राईट. वॉट अमाऊंट द शॉपकीपर गिव्ह यू, हाऊ यू विल डिसाईड दॅट इज करेक्ट ऑर नॉट. दुकानदाराने तुम्हाला दिलेले पैसे बरोबर आहेत की नाही, योग्य आहेत की नाही हे कसं ठरवाल? टू डू दॅट यू विल हॅव टू डू द कॅल्क्युलेशन्स, द अरिथमॅटिक इन युअर माइंड. सिम्पल कॅल्क्युलेशन्स, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, बेरीज वजाबाकी या दोन क्रिया तुम्हाला कराव्या लागतील. तुम्ही दुकानदाराला किती पैसे दिले आणि त्यातनं तुम्ही कितीच्या वस्तू घेतल्या आणि किती पैसे परत मिळतील हे जर कॅल्क्युलेशन तुम्ही आधीच करून ठेवलं मनातल्या मनात, तर दुकानदार तुम्हाला योग्य पैसे परत करतोय की नाही हे तुम्हाला सहज कळू शकतं. सो दिस इज द सायन्स ऑफ स्मार्ट कन्झ्युमर्स. हे स्मार्ट ग्राहकाचे, एका चाणाक्ष ग्राहकाचे हे लक्षणं आहेत आणि तुम्ही सुद्धा ते फॉलो करा. You will be a smart consumer. Then I carry the money safely and carefully. When the shopkeeper gives you the amount back, at that time it is necessary to carry them safely at home and hand over to your parents. If you lost any of them, then you blame the shopkeeper. He didn't pay me well. जर तुम्ही असं करू शकला नाही, दुकानदाराने तुम्हाला दिलेले पैसे जर तुम्ही तुमच्या पालकांकडे त्यांच्या हातात योग्य अमाऊंट दिली नाही, त्यातले सुट्टे पैसे म्हणा किंवा काही एखादा ठोकळा पडला, तुम्ही काय सरळ दुकानदाराला ब्लेम करतात. तुम्ही त्याच्यावर आरोप करतात की दुकानदाराने मला पैसे एवढेच दिले असं म्हणून मोकळे होतात. बट ॲक्च्युली दॅट इज युअर मिस्टेक. यू डिडंट कॅरी दॅट मनी वेल और सेफली और प्रॉपरली अँड केअरफुली. तुम्ही ते काळजीपूर्वक सुरक्षिततेने ते पैसे परत आणले नाही. ही तुमची चूक आहे, पण तुम्ही ती दुकानदारावर लादतात. नेक्स्ट वन, आय रिमेंबर टू टेक प्रॉपर कंटेनर्स. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. वेन यू गो टू द शॉप, बिफोर गोईंग टू द शॉप, टेक प्रॉपर कंटेनर्स विथ यू. म्हणजे दुकानावर जाताना तुम्हाला जेवढ्या वस्तू आणायच्या आहेत त्या वस्तू आणण्यासाठी एक प्रॉपर कंटेनर, बॅग, पिशवी सोबत घ्या की ज्यात त्या वस्तू तुम्ही टाकून आणू शकतात. नाहीतर दुकानावर गेल्यावर नवीन घ्यावी लागते पिशवी किंवा बॅग. आय अवॉइड प्लास्टिक बॅग्स अँड यू शुड ऑल्सो फॉलो दिस स्ट्रिक्टली. नावडेज देर इज द बॅन ऑन द प्लास्टिक. आता तर प्लास्टिकवर बंदीच आहे, त्याच्यामुळे तो प्रश्नच नाही. बट इट इज अ पॉयझन फॉर द नेचर. निसर्गासाठी हे विष आहे आणि पर्यायाने आपल्यासाठी सुद्धा, आपल्या पुढच्या पिढींसाठी सुद्धा हे प्लास्टिक म्हणजे विष आहे. सो स्ट्रिक्टली अवॉइड द प्लास्टिक बॅग्स. अशा पद्धतीने तुम्ही एक चांगले ग्राहक कसे होऊ शकतात याच्या बाबतीत अतिशय छान माहिती या ठिकाणी दिलेली आहे. अँड ऑल दिस टास्क दॅट द चाइल्ड ऑफ 11 years कॅन डू, इफ यू फॉलो दिस टास्क यू विल बी अ स्मार्ट किड
डाय किड इज अनदर थिंग, बट यू विल बी अ स्मार्ट किड. डाय किड तर तुम्ही व्हालच, DIY म्हणजे डू इट युअर सेल्फ किड तर तुम्ही व्हालच, परंतु एक स्मार्ट किड तुम्ही नक्कीच व्हाल. दिस इज माय गॅरंटी. ही माझी खात्री आहे. इथं दिलेली कामं जर 11 वर्षाचे मूल करत असेल, 11 वर्षाचं बालक जर ही सगळी कामं करत असेल, आणि हो, हे त्याच्या कॅपॅसिटी एवढंच आहे, त्याला मानवेल, पेलवेल, जमेल अशीच ही कामं आहेत, आणि ही सगळी कामं जर तुम्ही करता आहात, देन यू आर अ डाय किड ॲज वेल ॲज स्मार्ट किड. जर तुम्ही ही सगळी कामं करता आहात तर तुम्ही डू इट युअर सेल्फ बालक आहात, आणि त्यातल्या त्यात एक चाणाक्ष बालक पण तुम्ही आहातच. पण तुम्ही जर करत नाहीयेत तर घाबरण्याचं कारण नाही. नथिंग टू वरी अबाउट, नेव्हर माइंड इट, बट लर्न इट अँड डिसाईड टू लर्न इट. जर तुम्हाला जमत नाहीये तर तुम्ही हे करायला शिका, आणि तुम्ही जर शिकलात then you will be a smart kid. So, want to be a smart kid? Want to be a die kid? Yes, right? And I also hope you will be a smart kid. And I also want to my students to be a die kid and a smart kid.